लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण काल दिनांक 15 जुलै रोजी महिलांच्या खात्यावरती योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। यामध्ये योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 1500 रुपयाप्रमाणे वितरण सुरू झाले। अनेक महिलांचा महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे 1500 रुपये येणार का 2100 रुपये येणार, कारण मागे काही माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या की लाडक्या बहिणींचा लाभ वाढणार, परंतु आपण आपल्या पेज आणि चॅनलवर सातत्याने सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो हप्त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही, तुमच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार आहे। आणि त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना कालपासून 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मग हे वितरण आज कुठे पार पडणार, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, कारण काल अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला अजूनही योजनेचे पैसे जमा झाले नाही, आम्हाला याआधी सर्वात आधी वितरण व्हायचे, मग यावेळी आम्हाला वितरण का झाले नाही। यासोबतच आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी परवा दिवशीच एक महत्त्वाची बाब क्लिअर केली होती, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 1,67,00,000 महिला या योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या आहेत आणि इथून पुढे त्याच महिलांना योजनेचे पैसे येणार आहेत। म्हणजेच की 2,63,00,000 वरून आता थेट 1,67,00,000 वरती हा आकडा आला आहे। साधारणपणे 90-92 लाख अशा महिला आहेत की ज्यांना आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। मग त्या 90-92 लाख महिलांमध्ये तुमचे तर नाव येणार नाही ना, आणि तुम्हाला तरी योजनेचे पैसे मिळणार का नाही असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर चला याबाबतची माहिती जाणून घेऊया। आजचे वितरणाचे अपडेट, काल कुठे वितरण झाले, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करत असतो। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण कालपासून सुरू झाले। म्हणजेच की काल साधारणपणे 11:30-12 वाजता म्हणजेच की पहिल्याच टप्प्यामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली। कारण पहिला टप्पा कुठला असतो तर 10 वाजल्यापासून 1 वाजल्यापर्यंत त्या ठिकाणी बँकेचा पहिला टप्पा असतो आणि या पहिल्या टप्प्यामध्येच लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण सुरू झाले। डीबीटी प्रणाली सुरू झाली आणि अनेक लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी योजनेचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात झाली। आपण आधी सांगितलं होतं की 15 तारखेच्या आधी किंवा 15 तारखेला लाडक्या बहिणींना वितरण नक्कीच होणार आहे, कारण नवीन लेखशीर्ष आहे आणि या नवीन लेखशीर्षामुळे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेच्या आधी किंवा 15 तारखेला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ देणं महिला व बालविकास विभागाला सरकारच्या वतीने बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे यापुढे देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे 15 तारखेच्या आधी नक्कीच येणार आहेत, ही बाब तुम्हाला आधीच क्लिअर करतो। आता हे वितरण लक्षात घ्या, आज उर्वरित सर्वच महिलांना पैसे येणार आहेत, म्हणजे ज्या महिला बाकी आहेत। आता कालच हा वितरण सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये सुरू झाल्यामुळे दिवसभर वितरणाची प्रक्रिया सुरू होती। अनेक जिल्ह्यांमध्ये पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, पालघर असेल, त्यासोबतच आपला जळगाव असेल, नागपूर असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, परभणी असेल, सर्वच बीड असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्या ठिकाणी ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, सर्वच जिल्ह्यांमध्ये सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सर्वच जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण झालेले आहे। म्हणून हा प्रश्न का विचारतोय, कारण अनेकांचा किंवा अनेक महिलांचा प्रश्न असतो की आमच्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालंय का नाही, आमच्या शेजारच्या तालुक्यामध्ये वितरण चालू आहे का नाही, आमच्या शेजारच्या गावामध्ये किंवा आमच्या गावामध्ये कोणाला पैसे आलेत का नाही। तर सर्वत्र वितरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि लक्षात घ्या, वितरण आज अंतिम होईल। म्हणजेच की बहुतांश महिलांना कालच पैसे आले आहेत। आता लाभार्थी महिलांची संख्या घटल्यामुळे यापुढे जे काही वितरण असेल ते 2 दिवसांमध्ये नक्कीच पूर्ण होईल, जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही। म्हणजे पूर्वी काय व्हायचं की 3-4 दिवस वितरणाची प्रक्रिया चालायची, परंतु त्या पद्धतीने आता ही प्रक्रिया चालणार नाही। 2 दिवसांमध्ये सर्व महिला ज्या पात्र आहेत त्यांना योजनेचे पैसे जमा होणार आहेत। म्हणूनच आज बहुतांश महिलांना योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचा हप्ता आला असेल तर तुम्हाला हा जून महिन्याचा देखील हप्ता नक्कीच आज जमा होणार आहे। पुढचा मुद्दा म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू आहे। असा कोणताही जिल्हा राहिला नाही की जिथे वितरणाची प्रक्रिया सुरू नाही, आणि म्हणून आजही तुम्हाला सकाळपासूनच मेसेज यायला सुरुवात होईल किंवा सकाळी जर मेसेज नाही आला तर दुपारच्या टप्प्यानंतर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्कीच जमा होतील आणि तुम्हाला मेसेज देखील यायला सुरुवात होईल। आता दुपारनंतर किंवा आजचे वितरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर देखील तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर याची अपडेट मिळणार आहे, त्यामुळे आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करून तुमचे लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे 1500 रुपये जमा झालेत का नाही नक्की कमेंट करा। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।